नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि तुम्हाला 50 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला तो विषय? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमधला तो विषय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पोलीस खाते हा विषय बघा राज्य सूचीमधला तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, राज्यातील पोलीस खाते खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या राज्यातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, राज्यातील बघा पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राज्यातील बघा पोलीस खाते हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते। प्रश्न क्रमांक 3 बघा, राज्यातील पोलीस खात्यामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पोलीस खात्यामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पोलीस खात्यामधलं सर्वोच्च पद म्हणजे पोलीस महासंचालक हे पोलीस खात्यामधलं सर्वोच्च पद आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, पोलीस उप अधीक्षक म्हणजे DYSP यांची निवड खालीलपैकी कोणामार्फत? बघा, DYSP म्हणजेच पोलीस अधीक्षक बघा यांची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे बघा MPSC द्वारे बघा DYSP यांची या ठिकाणी निवड ही केली जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा? बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हा कायदा बघा सन 1958 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्राचे बघा पहिले पोलीस महासंचालक खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कृष्णकांत पांडुरंग मेडेकर हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, पोलीस सदस्य यंत्रणेचा विकास खालीलपैकी कोणत्या काळामध्ये घडून आला? बघा, पोलीस सदस्य यंत्रणेचा विकास खालीलपैकी कोणत्या काळामध्ये घडून आला होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पोलीस सदस्य यंत्रणेचा विकास बघा गुप्त या काळामध्ये तो घडून आला होता। प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, महिला पोलिसांची नेमणूक बघा सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? महिला पोलिसांची नेमणूक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महिला बघा पोलिसांची नेमणूक सर्वात प्रथम बघा सन 1955 या वर्षी बघा सर्वात पहिल्यांदा महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 9 पहा, पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 21 ऑक्टोबर या दिवशी बघा पोलीस स्मृती दिवस असतो। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित किंवा महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दक्षता हे मासिक बघा महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित केले जाणारं मासिक आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण? बघा, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत। प्रश्न क्रमांक 13 पहा, महाराष्ट्र बघा पोलीस दलामधलं सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे? बघा, पोलीस महासंचालक या ठिकाणी सर्वोच्च पद आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणतं? महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणतं आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सदरक्षण आहे खलनिग्रह आहे हे बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे या ठिकाणी ब्रीद वाक्य बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणतं महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई या ठिकाणी पहा महाराष्ट्र पोलीस दलाचे या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा सदरक्षण आहे खलनिग्रह आहे बघा हे ब्रीदवाक्य आहे याचा अर्थ खालीलपैकी काय होतो। सदरक्षण आहे खलनिग्रह आहे बघा हे महाराष्ट्र पोलीस बघा यांचं बघा ब्रीदवाक्य आहे याचा अर्थ खालीलपैकी काय होतो। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा सज्जनाचे रक्षण आणि दुर्दिनाचा नायनाट ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते। महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंचकोनी तारा यांचे या ठिकाणी चिन्ह असते। प्रश्न क्रमांक 19 पहा बघा महाराष्ट्रामध्ये गुप्तचर अकॅडमी प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी बघा महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे या ठिकाणी पहा गुप्तचर प्रशिक्षण अकॅडमी आहे। प्रश्न क्रमांक 20 पहा महाराष्ट्र पोलीस दलामधलं शेवटचं पद खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पोलीस दलामधलं शेवटचे पद खालीलपैकी कोणतं पद आहे। बघा पोलीस शिपाई हे पद बघा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या ठिकाणी शेवटचं पद आहे। प्रश्न क्रमांक 21 पहा जिल्हा स्तरावरचा पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी जिल्हा स्तरावर बघा पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पोलीस अधीक्षक हे जिल्हा स्तरावर या ठिकाणी पोलीस खात्याचे प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 22 पहा पोलीस बघा पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचे जे प्रमुख असतात त्यांना खालीलपैकी काय पोलीस विभागामध्ये बघा जे काही बघा परिक्षेत्र असते बघा त्या परिक्षेत्राच्या प्रमुखास खालीलपैकी काय म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विशेष पोलीस महानिरीक्षक त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 23 बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे। महाराष्ट्र पोलीस बघा दलाचा ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गडद निळा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाच्या या ठिकाणी ध्वज आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे। बघा सन 1958 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा ATS बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगा ATS बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अँटी टेररिस्ट स्क्वॉड या ठिकाणी ATS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा हैदराबाद या ठिकाणी बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। बघा भारतीय पोलीस कायदा बघा सन 1861 या वर्षी बघा भारतीय पोलीस कायदा या ठिकाणी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणतं लाचलुचपत बघा प्रतिबंधक विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा मुंबई या ठिकाणी बघा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा मुंबई येथील बघा दहशतवादी हल्ला खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई येथील बघा दहशतवादी हल्ला खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 2008 या वर्षी पहा मुंबई येथील दहशतवादी हल्ला या ठिकाणी झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत।
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 12 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पोलीस आयुक्तालय आहेत. प्रश्न क्रमांक 34 पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा बघा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 2 जानेवारी सन 1962 पहा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, SRPF यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी SRPF यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा SRPF बघा यांची सन 1948 बघा या वर्षी बघा SRPF यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी बघा नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. बघा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतो. बघा ग्रामसभेचे बघा अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात. बघा सरपंच बघा या ठिकाणी ग्रामसभेच्या ठिकाणी अध्यक्षपदे भूषवित असतात. प्रश्न क्रमांक 39 बघा, राज्यसभेच्या बघा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष. बघा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्ष असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राज्यसभेच्या बघा सदस्यांचा कार्यकाळ या ठिकाणी 6 वर्ष एवढा असतो. प्रश्न क्रमांक 40 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा या ठिकाणी लाभला. बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा या ठिकाणी लाभलेला आहे. बघा रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, पहिला हिंदी बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता. पहिला हिंदी बघा बोलपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पहिला हिंदी बोलपट चित्रपट खालीलपैकी कोणता आहे, तर आलम आरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी कशाच्या मापनासाठी. बघा बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी कशाच्या मापनासाठी वापरतात. बॅरोमीटर बघा वायूचा दाब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभेने बघा संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लोकसभेने बघा संमत केलेले धन विधेयक बघा राज्यसभेला जास्तीत जास्त 14 दिवस रोखून धरता येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे. भारतामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे. बघा भारतामध्ये बघा जी काही अर्थव्यवस्था आहे बघा या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक, वैश्विक तापमान वाढला वैश्विक म्हणजे जागतिक तापमान वाढीला खालीलपैकी कोणता वायू कारणीभूत ठरतो. बघा वैश्विक तापमान वाढ बघा जागतिक तापमान वाढीला बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी वायू हा कारणीभूत असणारा वायू आहे. बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी बघा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला. दास कॅपिटल बघा कार्ल मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुंबई या ठिकाणी पहा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली सर्वात मोठी मशीद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा दिल्ली या ठिकाणी बघा भारतामध्ये सर्वात मोठी मशीद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो. बघा हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित असतो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.